क्रियावाचक शब्दाला त हा प्रत्यय लागून त्याच्यापुढे असे हे सहाय्यकारी क्रियापद येईल, त्या बेसिसवर ते ओळखायचं आहे. तो रीती भूतकाळ आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथे या ठिकाणी उदाहरण घेतलं, आजी नातवंडांना गोष्ट सांगत असे. तर या ठिकाणी आजी हे एक कर्ता आहे, कारण आजीकडून गोष्ट सांगितल्या जात आहे. आजी कोणाला गोष्ट सांगत आहे? नातवंडांना. आणि गोष्ट म्हणजेच या ठिकाणी दोन कर्म आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म. हेही कॉन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. आता तुम्ही मला हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं की अप्रत्यक्ष कर्म ओळखण्यासाठी काय ट्रिक आहे आणि प्रत्यक्ष कर्म ओळखण्यासाठी काय ट्रिक आहे. ओके, हे पॉईंट्स, हे ट्रिक्स एक्सप्लेनेशनसह या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगून झालेले आहेत, म्हणून मी हा प्रश्न इथे विचारला. ओके, तर मी इथे कर्म सांगणार नाही, मला बस ढाचा सांगायचा आहे की क्रियावाचक शब्द